प्रयत्न करतायत 2 धावा सहजतेने तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय मात्र फलंदाज बाद होईल. संदीप मात्रे बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना रनआउटच्या माध्यमातून धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली गेल्या. एकत्रित आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताय 9 वरती. नवीन फलंदाज मिलिंद आता दाखल होतोय. मिलिंद भुईर हाताळले गेलेत. धावसंख्या 9 वरती. टिवरी मास्टर संघाची आपण पाहतोय. ऑन साइडला फटका खेळलेत जरूर मात्र बॉल हवेत राहिला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. मोठी सफलता प्राप्त केली. जयेशला पाठवले माघारी. नवीन फलंदाज आता प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. वरती 9 धावा. शेवटचा बॉल आहे या षटकातला. विलास गोलंदाजी मार्क वरती आता तयार होतोय. धावसंख्या 9 वरती. विलासने खूप चांगली प्रगती केली आहे यंदाच्या हंगामात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो हाताळतोय आणि महत्त्वाच्या विकेट तो प्राप्त करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल. धावसंख्या 9 वरती. प्रकाश पाटील सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय. कट करायचा होता मात्र चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येत असताना पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जयवंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. रुचकर जेवण मेजवानी जी 2 दिवस आपण अनुभवली त्यांची संपूर्ण संघ संपूर्ण टीम इथे उपस्थित होते. कौतुक करावं लागेल. काल शाकाहारी जेवण होतं मात्र सर्व संघांच्या माध्यमातून कौतुकाची स्थाप या सर्व काही जे जेवण बनवणारे आमचे आहेत त्यांच्यावरती पडली गेली. खूप चांगल्या पद्धतीचं जेवण कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसातही त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं होतं. त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत थोड्याच वेळात. दिनेशजी भोईर आणि चंद्रकांत मेहर हे आचार्य आहेत ज्यांच्या माध्यमातून हे जेवण बनवलं गेलं. हलक्या हाताने दिशा दाखवले. पाठीमागच्या दिशेने चांगला स्टॉप करतोय क्षेत्ररक्षक मंगेश भोईर. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. प्रकाश पाटीलला चांगली खेळी करावी लागेल कारण 40-45 धावा जर उभारल्या तर निश्चितच चांगलं फायटिंग टोटल होऊ शकते. मात्र क्रिकेटच्या खेळात जर तरला थारा नाही. कोणता संघ पुढे जाईल कोणता संघ पाठी राहील यामध्ये फक्त वेळ आणि तुमच्या समवेत असणारा खेळ कसा होतोय त्यावरती सर्व काही निर्भर असतं. फुलटॉस बॉल. आक्रमण केलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार.
प्रयत्नांची पराकाष्ठाही करावी लागेल. पुढे ठेवलंय बॉलला आणि उडवलंय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करतोय उत्तुंग टोला. षटकार. ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या तिसरा षटकार जर येतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. भूषणजी पाटील यांच्या माध्यमातून ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवला होता. जरूर आपण पाहिलं तर पायावरती चेंडू आदळतोय. जोरदार अपील केलं मात्र अपील फेटाळून लावले पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 26 धावा, 2 षटक समाप्ती अखेरीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. डीजे. सन्मान इथे करतोय आम्ही. मिलिंद गिनी खरडतारा यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं सहकार्य या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. शिरगाव मास्टर संघाच्या वतीने या सन्मान इथे केला जातोय. आमचे आचार्य आहेत दिनेश आणि त्यांच्या समवेत चंद्रकांत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मनीष पाटीलचा वापर होतोय. धावसंख्या इथे जबरदस्त फटका अपर कट दाखवलाय. मिलिंदच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला. खणखणीत चौकार. जबरदस्त फटका अपरकटचा फटका दाखवला मिलिंदने. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. विलास पाटीलला लॉंग चेस करावं लागलंय मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज. थँक्यू डीजे, थँक्यू. अख्खू टप्प्याचे चेंडू होते दोन्ही आपण पाहिलं तर त्यावरती फटके खेळले. धावसंख्या आता पोचली गेल्या 34 वरती. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत मिलिंद भोईरने. मिलिंद भोईरच्या बॅटमधनं चौकार येत असताना आपण पाहतोय. प्रकाश पाटील खूप चांगली फलंदाजी त्याने हे केले. ही बिनीची जोडी आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर आमचे गुंडलेखक कल्पेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 34 रन आतापर्यंत केलेत मैदानाच्या आतमध्ये.
जास्त बाहेर चेंडू हाताळलाय. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धाबेसहित भर पडते. धावसंख्या आता पोचली गेले फलकावरती 35 वरती. 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लिक केलाय. ऑन साइडला फटका खेळताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला नाही. प्रकाश पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवतायत. धावसंख्या आता पोचले गेले ती 36 वरती. उर्वरित बॉल आहेत या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये अजून 20 धावा आल्या तर निश्चितच 50च्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल टीम हनुमान मास्टर टिवरी. मात्र प्रकाश पाटील वरती नजर असतील. इथून 3 बॉलवरती एखादा मोठा फटका प्रकाश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? ऑफस्टंपच्या बाहेर जास्त बाहेर टाकलाय बॉल. वाईट बॉलचा इशारा करतायत कारण चेंडूबा 40+ कासरवडवली मास्टर टीम 3 स्पर्धेमध्ये 2 अंतिम विजेता प्रथम क्रमांकाची पारितोषिक आणि 1/3 क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावले या 3 स्पर्धेमध्ये. हा लेखाजोखा आमच्यापर्यंत आहे. समोर खेळलेत, जबरदस्त खेळलेत आणि संदीप चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी 2 धावा. थोडंसं फंबल होतंय ना होतंय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. संदीप पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतायत. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या पोचली गेले फलकावरती 39 धावा. आज बॉबी भोईरची कमी कुठेतरी खेळताना पाहायला मिळते कारण एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कित्येक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर त्याने जिंकवलेत. जबरदस्त चेंडू टाकलाय. स्लोअर 1 चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या 39 धावा स्थिरावल्यात. धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. मनीष पाटील ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अफलातून फटका. लॉंग ऑनच्या वरनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार. ताईंचा सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतोय राजू भोईर यांना की आपण सन्मान इथे करायचा आहे. सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय ज्यांच्या माध्यमातून साफसफाईचं काम करण्यात आलं होतं आणि खास करून त्यांचंही कौतुक आम्ही करतोय. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिरगाव मास्टरच्या वतीने इथे केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती अभय मुकादम तयार झालाय. पहिला चेंडू बीमर हाताळलाय. नोचा इशारा करतायत. चांगला फटका खेळतायत. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. अभय मुकादम होते तिथे. गोलंदाजी मार्गावरती संदीप भुईर आहेत. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 51 रन झालेत फलकावरती. प्रकाश पाटील स्ट्राईक वरती येतोय. डावरे हाताचा गोलंदाज आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. गॅपमध्ये बॉल आहे. डीपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार.
55 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन एक बिमर, नो बॉलचा इशारा आणि त्यावरती तडाखा षटकार. आता बंदी घातली जाईल गोलंदाजावरती. 2 लगातार बिमल हाताळलेत गोलंदाजाने आणि त्याच कारणास्तव या गोलंदाजावरती आता बंदी या मॅच मध्ये घातली गेल्या. नो +6 धावसंख्या आता पोचली गेले फलकावरती 62 रन 62. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 63 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू रॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी लेग ब्रेकच्या पद्धतीने चेंडू टाकलाय. घुमाव घेतोय आणि खास करून शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल येत आहे. अशाच पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील. धावसंख्या आता 63 आहे. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे. प्रकाश पाटील 34 वरती खेळतोय. अक्रॉस द लाईन खेळले. डीप मध्ये बॉल चाललाय. संदीप भोईर चेंडूवरती आलेत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 65 धावा 65. प्रकाश पाटील 65 रन झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रकाश पाटील एखादा धमाका करेल का हे पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुलटॉस वरती घेतलाय. बॉल चाललाय सीमा पार षटकार. यस, सीमारेषेच्या पलीकडे हा झेल पकडलाय. संदीप पाटील स्वतःला अगदी आपण पाहिलं तर बॅलन्सिंग करू शकले नाहीत आणि 6 धावा षटकाराच्या मदतीने आता 71 रन झालेत फलकावरती. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. प्रकाश पाटील जबरदस्त खेळी करतोय. 42 वरती पोचला गेलाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही पाहतो. यस, फलंदाज बाद झालाय. शेवटच्या बॉलवरती बंकड विकेट इथे घेतली गेली आणि फलंदाज बाद. 71 धावा आणि आता बनवायचे आहेत 72 धावांचं लक्ष ठेवलं गेले. 72 रन्स टू विन.
ही नावं राहिली होती. परेड राजू भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये राजू भोईर यांनी टीमसाठी आपल्या जर्सीत दिलेले आहेत. नरेश पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट ज्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. नरेश बुध्या पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, हेमंत मात्रे साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपये, अशरफ शेख चाचा यांच्या माध्यमातून 2,501 रुपये, विजय नरेश घरत यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, सुहास पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, परशुराम बुधाजी गावडे यांच्या माध्यमातून 500 रुपये, दिनकर पाटील खापर आली यांच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि मिलिंद किनी खरटतारा यांच्या माध्यमातून 1,500 रुपये. गोलंदाजी मार्कवरती संदीप मात्रे आता तयार होतोय. 72 धावांचं आव्हान ठेवलंय. मात्र अशक्य असं काही नाही क्रिकेटच्या खेळात. हे आव्हान तुम्ही पार करू शकतायत. मात्र मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत. सुरुवात चांगली झाली तर निश्चितच सुशांत मुकादम सारखा फलंदाज आहे. ऑन साईडला लॉप केलाय. मिथुन किनी झेलखाली आलेत आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज विलास पाटील तंबूच्या आश्रयाला गॉन. नाही, गणेश शिंगे येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधू आहेत. आल्या आल्या प्रहार केलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. मिलिंद भोईर करणार नाहीत चुकी. दुसऱ्या बॉलवरती दुसरी सफलता. 2 मोठे धक्के दिलेत. विलास पाटील बॅक टू द डगआउट. त्यानंतर गणेश शिंगे गॉन. आता 555 रुपयाचं कॅश प्राईज इथे दिलं जाईल. वाघोबा स्पोर्ट संघाला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस पाण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. वाघोबा यंगस्टार शिरगाव संघाला विनंती करतोय. राजू पाटील आणि त्यांचे सहकारी आपण व्यासपीठावरती या, त्यांचा सन्मान आम्ही इथे करणार आहोत. बॅट्समॅन सुशांत येतोय. राजू गावडे यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. जबरदस्त सामना रंगणार यात काही शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये आता सुशांत मुकादम दाखल झालाय. आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला आल्या आल्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. योथ 6.
बॉलचा सामना होतोय. 3 बॉलमध्ये 2 फलंदाज बाद झालेत आणि एक षटकार सुशांतच्या बॅटमधनं आलाय. महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये विकेट घ्यावे लागतील, षटकार ठोकावे लागतील, कारण 72 धावा करायचे असतील तर मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत. खोलात टाकला हा चेंडू आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने प्लेस करतोय. एक धाव येते आणि एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली गेल्या 7 या आकड्यावरती. 65 धावा करायच्या आहेत. इथून आपण पाहिलं तर अजूनही आपण पाहिलं तर 20 बॉलला 65 रन जिंकण्याकरिता 20 चेंडूमध्ये 65 करायचे आहेत. टीम चांगला फटका खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिलिंद, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. वाह, एकच धाव येते. एकेरीच्या मदतीने आता दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 9 वरती जाते. शेवटचा बॉल आहे या षटकातला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, फेकी खराब झाली आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलात बॉल टाकला. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत मिथुन किनी. बॉलवरती आलेत, फेकी करतील. तद्वर एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात 10 धावा जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 62 रन. 18 चेंडू 62 धावा, 21 धावा प्रत्येक षटका गणित करावे लागतील. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज प्रकाश पाटील स्वतः येत आहेत. मध्ये 62. सुशांत मुकादम आणि जितेंद्र शिंगे ही जोडी दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. मोठमोठे स्ट्रोक निश्चितच खेळतील, यात काही शंका नाही. मात्र अडवण्याचं काम इथे प्रकाश पाटील करतील का हे पाहावं लागेल. मोठा सामना, जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यात धडक घेईल, फायनलमध्ये पोचला जाईल. कोणता संघ फायनलमध्ये पोचतो याकडे लक्ष लागलं गेले प्रत्येक प्रेक्षकाचं. दुसऱ्या बाजूला आचोले मास्टर संघ उपस्थित होतोय फायनल सामन्याकरिता. खोलात बॉल टाकलाय, चेंडू हवेत राहिलाय. जयेश भोईर झेलखाली आलेत आणि फलंदाज जितेंद्र शिंगेला परतावं लागेल माघारी. गॉन. धावसंख्या फलकावरती 10 धावा. नवीन फलंदाज मनीष आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर, जास्त बाहेर चेंडू ठेवतायत. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 11 या आकड्यावरती आता 61 रन करायचे आहेत 17 बॉलवरती. 17 चेंडू 61 धावा. मोठं आव्हान ठेवलं गेलं टिवरी मास्टरच्या माध्यमातून आणि खास करून रोखण्याचं काम करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश पाटीलचा हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. चेंडू आहेत 16 मध्ये 61 करायचे आहेत. 16-61चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेंडोबा 40+ कासर वडवली मास्टर ए मजबूत संघ आहे. मात्र सध्या तरी आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश पाटील. आणखीन एक फलंदाजाला माघारी परतवलंय झेलबादच्या माध्यमातून. मनीष पाटील बाद.
धावसंख्या 11 धावा. फलकावरती असताना 2 विकेट प्राप्त झालेत या षटकामध्ये प्रकाश पाटीलला. चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 15-15 मध्ये 61 रन करायचे आहेत. जिंकण्याकरिता जबरदस्त गोलंदाजी राहिले गेले, अचूक टप्प्यावरती मारा करतायत. बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली गेले पाठीमागच्या दिशेने. वाह सुहास, सुपर फिल्डिंग, अप्रतिम आपण पाहतोय. सुहास भोईर मोगरपाड्याच्या मैदानावरती पकडलेले 3 झेल आजी माझ्या लक्षात आहेत आणि अफलातून क्षेत्ररक्षण करतायत. सुहास भोईर यांना आपण पाहिलं तर सुशांत मुकादमकडे भरपूर वेळानंतर स्ट्राईक आले. धावसंख्या 12 वरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 14 चेंडू आणि 14 बॉलमध्ये 10 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारायचे आहेत, म्हणजे 60 करायचे आहेत. ऑन साइडला संकेत भोईर त्या झेल खाली आलेत, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय का संकेत? या 6 धावा, षटकार. 6 धावा 13 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 54 रन. चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल येतोय, खाली राहिला चेंडू. आता 12 बॉलमध्ये 9 षटकार ठोकायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 54 रन करायचे आहेत. मिलिंद भोईरवरती आता मजाल असेल तर हे षटक निर्णायक ठरेल. मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा जो विश्वचषक आपण म्हणतोय, जनार्दन पाटील बाबांच्या माध्यमातून बर्थडे निमित्त स्पर्धा होते. त्यामध्ये मी एका मॅचमध्ये पाहिलं होतं की मिलिंद भोईरने तो ट्रिपल उडवला होता आणि तिथून मात्र परतीचा प्रवास करावा लागला होता टीम शेंडोबा 40+ कासर वडवली मास्टर संघाला. तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. काय गोलंदाजी त्याने केली होती त्या स्पर्धेत. भन्नाट वेगात येत असताना सुशांत मुकादमला टाकलेले खोलात चेंडू. आता गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने सामना होतो हे पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 54 रन, 9 षटकार तुम्हाला खेचायचे आहेत सीमारेषेच्या पलीकडे. चांगला चेंडू इथे हाताळलाय आणि पाहता पाहता 1 धाव इथे अर्जित केल्या. फलंदाज रनआउट झालाय. आता चेंडू आहेत 11 चेंडू 54 रन. संदीप भोईर बाद झालाय. संदीप भोईर. अभय मुकादम येतोय आता मैदानाच्या आतमध्ये. चोपन्न धावा करायच्या आहेत टीम शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर संघाला. मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती 11 मध्ये 54. काय मिलिंदच्या विपक्षामध्ये आक्रमण चढवलं जाईल सुशांत मुकादमच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. ऑन साइडला फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. फटका होता ऑन साइडला. पुढे ठेवलेला बॉल अगदी उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 48 आता करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 10 बॉलवरती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
2 षटकार आलेत. आता 42ची आवश्यकता. 9 बॉलवरती 2 चेंडू इथे कुठल्याही परिस्थितीत निर्धाव टाकायचे आहेत टिवरी संघाला. बॅकफुटला गेले, जबरदस्त फटका खेळले, तिथे आपण पाहिलं तर बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. सामन्यात रंगत वाढते. धावसंख्या 34. ते कुठल्यात सुशांत मुकादमने आता बनवायचे आहेत 32. 7 चेंडू 32 रन. वा, काय सामना रंगलाय. 7 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत. कमबॅक केलाय सामन्यामध्ये आपण पाहिलं तर. 7 चेंडू 32 रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. दबाव वाढलाय, दबाव वाढतोय. खास करून आपण पाहिलं तर टिवरी संघावरती संकेत भोईरने केलेली चुकी कुठेतरी मागणी ठरते मैदानाच्या आतमध्ये. तो षटकार घेतला आणि षटकार घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे त्यांचा पाय निघून जातोय आणि तो षटकार टर्निंग पॉइंट ठरलाय की काय. बॉलिंग ट्रॅकवरती मिलिंद आता तयार होतोय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिले तर 40 धावा. 32 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 32 रन. वा, काय सामना रंगलाय. 40 धावा, 7 चेंडू आणि 32 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका शोधण्याच्या तयारीत असतील सुशांत मुकादम. पाहावं लागेल काय करतायत. ऑन साईडला ड्राईव्ह केलेत, खोदात बॉल टाकला होता आणि तिथे आपण पाहिलं तर डीपमध्ये बॉल चाललाय. एकच धाव येईल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 41. आता 6 बॉल 31 रन करायचे आहेत. 6 चेंडू 31चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. एकतीस धावा हव्या आहेत. 41 झालेत. 41 रन्स ऑन बोर्ड. 6 चेंडू आणि 31 रन करायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती हरेश तयार झालाय. फुलटॉस टाकलाय ऑन साईडला आणि बॉल चाललाय गॅपमध्ये. तिथे चौकार येतोय. 4 धावा. आता चेंडू आहेत 5 मध्ये 27 करायचे आहेत. टिवरी संघ एक डॉट बॉलच्या शोधात, मात्र सुशांत मुकादम प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात आहेत. अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळलेत. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज सुशांत मुकादम एकाकी झुंज दिली गेल्या. अफलातून बॅटिंग करतोय. काय फटके खेचलेत त्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 5 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि 2 चौकार. 6 षटकार 2 चौकार. वाह काय सामना रंगलाय. 4 मध्ये 21 करायचे आहेत. 4 चेंडू 21 रन. 12-54चं समीकरण आता 4-21 वरती येऊन पोचले गेले. चार चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त सामना रंगला गेलाय. वाह काय सामना रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डीपमध्ये सर्व क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवले गेलेत आणि खास करून आपण पाहिलं तर हा चेंडू निर्णायक ठरेल का पाहावं लागेल. हरीश किनी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. वाह काय चेंडू टाकला. ऑन साईडला खेळतायत. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 53 धावा. 48 वरती सुशांतला आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 19 रन करायचे आहेत. कंपल्सरी रन चेस हा यंदाच्या हंगामातला नियम आपण पाहतोय आणि 3 बॉलवरती 18 धावा होऊ शकतात. 3 बॉलवरती 19 झाल्या तर जिंकू शकतोय टीम. कासरवडवली मास्टर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. हरीश जबरदस्त चेंडू टाकला. आणखीन एक डॉट बॉल आता 2 मध्ये करायचे आहेत. 19 रन. पण कौतुक करावं लागेल फलंदाज सुशांत मुकादमचं. अफलातून खेळी त्याने साकारले. 48 धावा एकाकी झुंज दिली. मैदानाच्या आतमध्ये आता 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 19 रन करायचे आहेत. पाहायचं अर्धशतक होतंय का. एक अर्धशतक आतिश भोईरने यंदाच्या हंगामात लावलंय. ऑन साईडला स्वीप केलाय. मात्र स्वीप करत असताना फलंदाजाला पाठवले माघारी. 48 वरती खेळी संपुष्टात आणली गेल्या. आता 1 चेंडू बाकी आहे. वेल प्लेड सुशांत मुकादम. वा काय सामना रंगला. जबरदस्त सामना झालाय. आचोले कॅप्टन हरेश्वर पाटील टॉस साठी या. आचोले मास्टर टीमचा कॅप्टन. स्टँडिंग ओव्हेशन दिलाय आपल्या संघाने. जबरदस्त खेळ साकारला. वैयक्तिक 48 धावा कुठल्या गेल्या होत्या. 9-54चं समीकरण अगदी सोपं करून ठेवलं होतं. 12-54चं समीकरण आपण पाहिलं होतं. नवीन फलंदाज आता जयवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉस बॉल होता त्यावरती फटका खेळतायत. चला टॉस आपण करणार आहोत. मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये थांबायचा आहे.